सप्रेम नमस्कार या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी जयंत सहस्रबुद्धे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, जसं आपल्याला माहिती आहे की या पॉडकास्टमध्ये आपण वेगवेगळे विषय हाताळणार आहोत. अगदी सर्वसामान्यांपासून ते विविध क्षेत्रातील तज्ज्ञांपर्यंत आपण सगळ्यांना आमंत्रित करणार आहोत. आजचा आपला पहिलाच एपिसोड. हा एपिसोड सुरू करण्याआधी काही पार्श्वभूमी आपल्याला सांगणं गरजेचं वाटतं. 1997 पासून ते अगदी आजपर्यंत माझ्या नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई वगळता मी उर्वरित महाराष्ट्र खूप फिरलो. मुळातच स्वभाव बोलका असल्यामुळे सगळ्यांशी माझ्या पटकन ओळखी व्हायच्या. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांशी मी भरपूर गप्पा मारायचो, त्यांच्याशी संवाद साधायचो. तुम्हाला माहितीच आहे की करिअर घडवण्यासाठी वय वर्ष 15 ते 25 हा वयोगट फारच महत्त्वाचा आहे. या वयोगटातील मुलामुलींना भेटताना, त्यांच्याशी संवाद साधताना मला असं लक्षात आलं की त्यातील 25 ते 30% मुलं मुली आपलं करिअर खूप गांभीर्याने घेतात. आपल्याला आयुष्यात काय शिकायचं आहे, त्यासाठी काय करावं लागणार आहे, मेहनत घ्यावी लागणार आहे याची त्यांना पूर्ण कल्पना असते. पण उर्वरित 60 ते 70% मुलं मुली मात्र दिवसातला 4-4, 5-5 तास वेळ अक्षरशः फुकट घालवतात. आई वडील नोकरी व्यवसाय करून, कष्ट करून मुलांना चांगल्यात चांगलं शिक्षण द्यायचा प्रयत्न करतात आणि मुलं मात्र इंस्टाग्राम, रील्स, फेसबुक यामध्ये अडकून पडलेली असतात. सोशल मीडियाचा वापर जरूर करायला पाहिजे. करमणुकीचं ते एक चांगलं साधन आहे, पण त्याचा जर अतिरेक होत असेल तर मात्र चुकीचं आहे. ह्याच पार्श्वभूमीवर 2 महिन्यापूर्वी मला एक 17 वर्षाची चुणचुणीत मुलगी भेटली. तिच्याशी बोलताना, गप्पा मारताना माझं असं लक्षात आलं की तिला स्वतःला तिच्या आयुष्यात काय करायचं आहे, काय शिकायचं आहे, कसं मोठं व्हायचं आहे आणि त्यासाठी दृष्टीने काय वाटचाल करावी लागणार आहे याची इतकी छान क्लॅरिटी होती. आणि हाच विषय मला आपल्या प्रेक्षकांसमोर मांडावासा वाटला. आणि आजच्या या पहिल्याच एपिसोडमध्ये मी ह्याच त्या 17 वर्षाच्या चुणचुणीत मुलीला आमंत्रित केलं आहे. तुमची ओळख करून देतो रक्षंदा पाटील हिच्याशी. नमस्कार. रक्षंदा, माझी अशी रिक्वेस्ट आहे की तू आपल्या प्रेक्षकांना तुझी एक थोडक्यात ओळख करून द्यावीस. माझा जन्म तसा पुण्यातलाच आणि मी लहानाची मोठी झाले जहाजी पेठेत. 9वी ते 10वी पर्यंत मी जे काय एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पाहिल्या आणि केल्या, त्याच्यामुळे मला असं वाटलं की आयुष्यामध्ये मार्गदर्शन हे का महत्त्वाचं आहे थ्रू दोज हॉबीज. त्या हॉबीजमुळे आपल्याला कळतं की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमुळे आपला कल कशात आहे. तर ह्याच्यानी आपल्याला लक्षात येतं की पुढे आपण करिअर आपलं कसं घडवणार आहोत, आयुष्य पुढे कसं चालेल आपलं. तर मी 10वी पर्यंत जे काय एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज केल्या त्याच्यामुळे मला हे कळलं की मला कशामध्ये सॅटिस्फॅक्शन पाहिजे इन ऑर्डर टू लिव्ह अ व्हेरी हॅपी लाईफ. मग या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या काही तू केल्यास, तर बऱ्याच वेळेला मी बघतो की आई वडील मुलांच्या मागे फक्त अभ्यास कर म्हणून लागतात आणि त्यांना काही एक्स्ट्रा करिक्युलर करू देत नाहीत. नाही करू देत. तर तुला एकतर 2 प्रश्न माझे. एक तर घरच्यांकडनं हा पाठिंबा होता का, आणि काय काय तुझ्या हॉबीज तू डेव्हलप केल्यास? तुम्हाला माहिती आहे 10वी नंतर घरामध्ये सगळ्यांकडे चर्चा होतेच की पुढे काय हो करणार, हो काय होणार, आणि इन जनरल असं एक प्रेशर पडतं, नातेवाईकांकडनं पडतं, मित्रमैत्रिणींच्या आई वडिलांकडनं पडतं. तर माझा कल ऑलरेडी सायकोलॉजीमध्ये होता अरे आणि वा. मी 11वी 12वी पण आर्ट्समधनं पासआउट झाले. त्यामुळे मला पुढे हे कळलं की मला काय करायचंय. आणि हॉबीजचा राहिला प्रश्न, तर मग मी अशा 2-3 हॉबीज निवडल्या की हे मी पुढे कंटिन्यू करेल आणि टाइमपास म्हणून करणार नाही. तर मग त्याच्यामधली एक हॉबी होती की मी इन्स्ट्रुमेंट शिकले. एक त्याचं नाव आहे युकेलेली. काय नाव आहे? युकेलेली. युकेलेली. हो. तर तुम्ही गिटार पाहिली असेल, हो. गिटारला 7 ते 8 कॉर्ड असतात, तसंच युकेलेलीला 4 कॉर्ड असतात, म्हणून ती वाजवायला पण सोपी असते आणि कॉम्पॅक्ट असते, छोटी असते, त्याला आपण मिनी गिटार म्हणून म्हणू शकतो. दुसरी गोष्ट मी शिकले म्हणजे कॅलिग्राफी. मला लेखनाची प्रचंड आवड होती आणि मला माझं इन जनरल हँडरायटिंग इम्प्रूव्ह करायचं होतं, त्यामुळे म्हणलं कॅलिग्राफी आपण शिकावी. आणि तिसरी गोष्ट मी शिकले म्हणजे की इंडियन क्लासिकल म्युझिक, कारण की मला गाणं गायलाही खूप आवडतं. अरे वा. म्हणजे तुला घरच्यांनी पण सपोर्ट केलं आणि तू तुझ्या हॉबीज डेव्हलप करू शकलीस. हो, मला घरातल्यांनी सपोर्ट तेव्हा केलं जेव्हा मी त्यांना कन्व्हिन्स केलं की मी अशीच वाऱ्यावर नाही सोडून देणार या गोष्टींना. त्यामुळे माझा वेळ इन्व्हेस्ट करते या गोष्टींमध्ये की मी पुढे ह्यांना घेऊन एक करिअरचं माध्यम तरी करेल किंवा सोबत ठेवेल माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टींना. तू मगाशी म्हणालीस की 12वी आर्ट्स तू केलंस. हो. 12वी आर्ट्स झाल्यानंतर आता तू सायकोलॉजीमध्ये पण तुझा इंटरेस्ट आहे असं सांगितलंस. तर सायकोलॉजी ॲक्च्युअली त्याच्यामध्ये तुला काय काय शिकावं लागणार, किंवा 12वी नंतर तुला किती काळ ते सगळं शिकत राहावं लागणार जिथे तू प्रॉपर प्रोफेशनल बनशील? सायकोलॉजी ही फील्ड खूप वास्ट आहे आणि सायकोलॉजी या फील्डमध्ये बरेच क्षेत्र असल्यामुळे माझी जी निवड आहे ती आहे क्रिमिनल सायकोलॉजी. क्रिमिनल सायकोलॉजी.
तू एवढीशी मुलगी क्रिमिनल सायकोलॉजी शिकणार, हो. पण मग क्रिमिनल्सच्या कॉन्टॅक्टमध्ये यावं लागेल त्यासाठी. नक्की, येस, हो हो 100%. ग्रेट. सायकोलॉजीमध्ये वेगवेगळे फील्ड आहेत, जसं की क्लिनिकल सायकोलॉजिस्ट झालं, चाइल्ड सायकोलॉजिस्ट झालं, ऑर्गनायझेशनल सायकोलॉजिस्ट झालं आणि सायकोलॉजी सायन्स आणि टेक्नॉलॉजी या तिघांचा मेळ करून अजून एक प्रोफेशन बनतं, ज्याला म्हणतो आपण क्लाउड आर्किटेक्ट सायकोलॉजिस्ट. अच्छा. तर बरेच प्रोफेशन्स येतात, पण मला क्रिमिनल सायकोलॉजी करायची आहे. त्यामुळे माझं जे काही काम असेल इट विल बी व्हेरी क्लोज विथ लॉ एन्फोर्समेंट अँड गव्हर्नमेंट ऑफिशियल अँड अथॉरिटीज. सो त्यामुळे तुम्ही जे म्हणला की माझं क्रिमिनल्स सोबत इंटरॅक्शन असेल का, तर येस 100% असेल. माझ्या फॉरेन्सिक अभ्यासामुळे आणि अनालिसिसमुळे त्यांना जी काही हेल्प अच्छा मिळेल अच्छा. हां. ती केसमध्ये नक्की मी वापरू शकेल. आणि बिकॉज मला अब्रॉड जावं लागेल फील्ड वर्कसाठी किंवा रिसर्च वर्कसाठी, तर मग तेव्हाही माझ्यासोबत अथॉरिटीज असतील. तर माझी फील्ड अशी गव्हर्नमेंट सोबतच रिलेटेड आहे. अब्रॉड जायचा तू विषय काढलास. येस. तुझ्या वयाच्या मुलामुलींशी बोलताना मला ते खूप जाणवलं की सगळ्यांना एक फॉरेन लँग्वेज शिकायची खूप हो इच्छा असते. हो. फ्रेंच, जर्मन. तर अशी तुझी कधी इच्छा होती का आणि तू काही त्याच्या दृष्टीने पुढे वाटचाल केलीस का? मला जॅपनीज शिकायची आहे आणि मी बरं. शिकते आता जॅपनीज. अरे वा. त्यामुळे जपान का? कारण की जॅपनीज जे कल्चर आहे ते प्रचंड मला खूप आवडतं आणि माझ्या फील्डप्रमाणे जपानला स्कोप खूप चांगला आहे. जसं मी तुम्हाला आता म्हणलं की खूप असे कमी क्षेत्र आहेत जिकडे सायन्सचाही वापर होतो, टेक्नॉलॉजीचाही वापर होतो आणि सायकॉलॉजीचा देखील वापर होतो. अच्छा. त्यामुळे जपान ही जी कंट्री आहे तुम्हाला माहिती असेल खूप ॲडव्हान्स्ड आहे, खूप डेव्हलप झालेली आहे. तर याच काही थोड्याफार कारणांमुळे ती स्ट्रॉंग आहे. आणि आपण सुरुवातीला आधी भेटलो होतो तेव्हा आपल्या गप्पांमध्ये मी तुम्हाला म्हणली असेल, तुम्हाला आठवत असेल तर, की मला पासपोर्ट स्ट्रॉंग करायचा आहे. हो हो. त्यामुळे मला फील्ड वर्कसाठी ॲज अ गव्हर्नमेंट ऑफिशियल जर का जावं लागेल थ्रू द गव्हर्नमेंट, तर मग डेफिनेटली इट विल बी बेनिफिशियल फॉर माय करिअर. ग्रेट. येस. पण म्हणजे 12वी नंतर तू सायकोलॉजी त्याच्या बरोबरीने जॅपनीज जॅपनीज शिकणार. हो. असं सगळं सायमल्टेनियस येस. शिकून येस. मग तुला जे बनायचंय ते हो. सगळं तू प्रॉपर हे करणार. आणि हे सगळं शिकण्यामध्येच मला किमान 7 ते 8 वर्ष लागतील. ओके. बिकॉज डिग्री घेणं, त्याचं फील्ड बरोबर. वर्क करणं, अगदी बरोबर. रिसर्च करणं, शिवाय इंटर्नशिप्स म्हणा, त्याच्यामध्ये वेळ साधारण लागतोच. त्यामुळे मग 7-8 वर्ष जातील इझिली. मला आठवत आहे जेव्हा आपण भेटलो होतो आणि मी हिला प्रश्न विचारला होता की असं असं पॉडकास्ट सुरू करतोय, तर तू माझ्या पॉडकास्टवर येशील का? तर ती हसली, ती अशीच हसली होती. ती म्हणली ती मी एक एवढीशी छोटीशी मुलगी आहे, माझं अजून शिक्षण नाही पूर्ण झालं, मी आत्ता या क्षणी तरी कुठल्या विषयातली तज्ज्ञ नाही आहे, तर तुम्ही मला का बोलवत आहे? तर हाच विषय मी तो मगाशी प्रस्तावनेत सांगितला की तुला जी तुझ्या लाईफविषयी तुला काय शिकायचं आहे आणि कसं मोठं व्हायचं आहे ही जी क्लॅरिटी आहे ही मला फारच आवडली. आणि जी तुझ्या वयाच्या हिच्या वयाच्या मुलांकडे आपण बऱ्याच वेळा बघतो तेव्हा त्यांना ती क्लॅरिटी नसते आणि पुढे आपल्याला कसं करायचं आहे, आपल्याला काय शिकायचं आहे, आपल्याला मेहनत किती घ्यावी लागणार आहे, हे सुद्धा त्यांची काही कॅल्क्युलेशन रेडी नसतात. आणि हा विषय तो मांडता यावा म्हणून मी तुला विचारलं की तूच या ह्याच्यावर ये, तुझ्या एज ग्रुपच्या मुलामुलींपर्यंत हा विषय जाऊ देत. त्या 100पैकी 2 जण जरी बदलले तरी मला या एपिसोड केल्याचं समाधान आहे. दुसरी गोष्ट अशी होती की असंच तुझ्याच वयाच्या, पुन्हा मी तोच मुद्दा की तुझ्या वयाच्या मुलामुलींशी बोलताना माझ्या जे लक्षात आलं होतं की ते सोशल मीडियामध्ये अडकलेले असतात. तू स्वतः नाही एवढं सोशल मीडिया वापरत किंवा त्याचा अतिरेक करत नाहीस हे मला माहिती आहे. पण या तुझ्या सगळ्या समवयस्क आपण म्हणू मुलामुलींना त्यांच्याकडे तू कशी बघतेस किंवा त्यांना काय संदेश देऊ शकतेस की तुम्ही कसं सोशल मीडियाचा डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने उपयोग कराल आणि वेळ कसा घालवू नका, असं काय सांगशील? तुम्ही जे म्हणला की माझ्या वयाची जी मुलं मुली आहेत, तर मग ते ज्या प्रकारे फोनवर किंवा सोशल मीडियावर अडिक असतात किंवा पडिक असं पण म्हणू शकतो, तर ते का होतं? कारण की साहजिक गोष्ट जेव्हा माणसाला व्यक्त होता येत नाही किंवा त्याच्या आयुष्यामध्ये माणसं असून सुद्धा त्याला त्याच्या मनातल्या गोष्टी कोणाला म्हणता येत नाही, सांगता येत नाही, तेव्हा तो एक साधन म्हणून कुठल्या माध्यमातून गोष्टी बाहेर काढणार, त्याचे विचार असो, त्याचा वेळ असो किंवा काही डिस्ट्रॅक्ट करायला म्हणा स्वतःला, तर ऑब्व्हियसली तो त्याच्या फोनला एक रिसोर्स म्हणून जो कोणी माणूस आहे तो बघणार. फक्त एवढाच फरक आहे की आपल्याकडे आय एम थँकफुल की मी अशा जनरेशनमध्ये आहे की माझ्याकडे 24 तास इंटरनेटची फॅसिलिटी हो आहे. हो. माझ्याकडे कुठे कुठल्या कॅफेला म्हणलं गेलं तर वायफाय फ्रीली अवेलेबल असतो. त्यामुळे अशातला भाग नाही की इंटरनेट नाही आहे. पण आपण त्या 24 तास इंटरनेटचा ॲडव्हान्टेज आपण कशा रीते वापरतोय, आपण त्याचा दुरुपयोग करतोय का किंवा आपण ते स्वतःच्या प्रोग्रेससाठी वापरतोय का, हे फक्त त्या इंडिव्हिज्युअलनी ओळखलं पाहिजे. कारण की जर का आपण ॲडिक्ट राहिलो आणि आपण घरातल्यांपासून पण लांब झालो, आपल्या क्लोज फ्रेंड सर्कलपासून पण लांब झालो,
तर आपण एका आयसोलेशनच्या पॅटर्नमध्ये जातो आणि त्याचा एंड फक्त डिप्रेशनमध्ये येतो. कारण की डिप्रेशन हे प्रत्येक माणसाने कधी ना कधी आयुष्यामध्ये फेस केलेलं आहे. त्यामुळे आपण स्वतःहून अशा गोष्टी नाही करायला पाहिजे जिकडे ते अवॉइड केल्या आपल्याला पाहिजे त्या माहिती आहे की गोष्टी. आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. तो त्या माणसाचा इंडिव्हिज्युअल आणि डिसिजन मनुष्य प्राणी असेल. हा सोशल आहे. हो. तुम्ही सोशल राहायला हो. पाहिजे. ठीक आहे, तुमचा अभ्यासाचा Yes. किंवा करिअरचा वेळ तुम्ही देताय हो. आणि त्यानंतर तुम्ही सोशल राहिलं पाहिजे. म्हणजे अजूनही माझ्या आईवडिलांच्या एज ग्रुपची सगळी लोक म्हणतात की तुम्ही जास्तीत जास्त ह्याच्यात जा, वावरा लोकांमध्ये. हा. म्हणजे इव्हन अगदी तुम्ही खेळ वगैरे खेळत असाल, बॅडमिंटन करून कोणी करतं, कोणी स्विमिंग करतं, त्यानिमित्ताने बाहेर पडा, काही शारीरिक व्यायाम सुद्धा करा आणि फक्त सोशल मीडियावर अडकून राहू नका. हे त्यांचं पण म्हणणं असतं, माझं स्वतःचं पण खूप म्हणणं आहे. कारण की शेवटी माणसाला माणसाचीच गरज असते. त्यामुळे आपण किती वेळ कुठल्या तरी फोनच्या स्क्रीनवर असं पडून राहणार आहोत की हेच सर्वस्व आहे आपलं. नाही, आणि ह्या सगळ्यामध्ये मी म्हणलं की ठीक आहे, चला कोणाला वाटेल की मी या मुलींवर ब्लेम करून मोकळा झालो, नाही होत. पण मी स्वतः पालक आहे. मलाही मुलगी आहे. ती पण तिचा अभ्यास आणि हे सगळं सांभाळून करत असते. पण पालक म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे. जबाबदारी आहे. फक्त मुलांना ब्लेम करून चालणार नाही. कारण मी अक्षरशः तुला सांगतो, आम्ही हॉटेलमध्ये जातो आजही, तर तू पण ऑब्झर्व केलं असेल की आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे काही 4-5 जण त्या छोट्या मुलाला घेऊन जातो हो. आणि ऑर्डर देतो वगैरे, तर साहजिक आहे, लहान मूल म्हटल्यानंतर थोडासा त्रास थोडा देतो. त्रास देणार. तर पालकांना त्यांना शांतपणे जेवता यावं म्हणून ते मुलाच्या द्या. हातात मोबाईल देऊन टाकतात. ते मूल बिचारं, त्याचं लक्ष नसतं, काही त्याला हा. भरवत असेल तरी, आणि काही त्याचं तो मोबाईलमध्ये इतका गर्क होऊन साहजिक जातो. गोष्ट की पुढे जाऊन ते ऍडिक्ट होणार. एक्झॅक्टली. पालकांचा तात्पुरता तो सर होऊन जातो पर्पज, पण मग अशीच सवय लागते बरोबर. आणि मग हे नकळत नकळत ते ऍडिक्शन बनतं. बरं. हो. आणि ते कधीही मग तुमचा वेळ घालतो, सवय सवय काढणं ही लागते, अवघड हे होते. खूप अवघड आहे. हो. त्यामुळे पालकांची पण तेवढीच जबाबदारी आहे की मुलांशी एकतर संवाद ठेवला पाहिजे. अगदी लहान मूल 4-5 वर्षाचं जरी असेल तरी हा. त्याच्याशी तुम्ही खेळा, त्याला वेळ द्या आणि त्याला जास्तीत जास्त सोशल मीडिया, एवढ्या लहान वयात तर सोशल मीडियापासून लांबच ठेवलं पाहिजे. पण एवढ्या लहान मुलं काही AI आणि चॅट जीपीटी शिकणार नाही. नाही शिकणार. हळूहळू त्यांना सोशल मीडियाशी इंट्रोड्यूस करा आणि त्यांना एकीकडे जसं जसं कळायला लागेल तसं त्यांना महत्त्व सांगा सोशल मीडियाचं आणि त्याचे दुष्परिणाम पण सांगा. बरोबर. हे सगळं म्हणजे हे आपण चर्चा करतो, तुम्ही हे ते म्हणला आता की पालकांनी का लक्ष दिलं पाहिजे. हार्डली तुम्ही 5 मिनिटं पण तुमच्या मुलांना दिवसातनं बोलला. तुम्हाला प्रत्येकांना जॉब असतो, हो. प्रत्येकांना वेळ नसतो, सगळं अग्री आहे. पण तुम्ही तुमचे 5 मिनिटं काढा, त्यांच्याशी मनापासून कॉन्शियस बोला. एफर्ट्स, मी म्हणतो ना, कॉन्शियस हो. एफर्ट्स घेतले गेले पाहिजेत. कारण की माणूस डिप्रेशन मध्ये केव्हा जातो, जेव्हा त्याला कळतं की कुठल्या माणसाला आपली जाणीव नाही, आपल्या फिलिंग्सची काळजी नाहीये. तर ऍज अ पेरेंट म्हणून तुम्ही त्यांना ती जाणीव करून द्या की मी तुझ्या बाबतीत खूप प्रयत्न करतो. तर त्यांना ती जाणीव मिळाल्यावर तो डिप्रेशन आपोआपच बाहेर येईल. तो सोशल मीडियाचा Yes. जेवढी गरज आहे तेवढा वापर करावा लागेल येस. आणि थोडंसं करिअरकडे लक्ष देईल आणि तुझ्यासारखा स्मार्ट बनेल. खूप छान वाटलं. मला हा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचाच होता आणि ते तुझ्या वयाच्या मुलीनी ज्या प्रकारे मांडलं तेही मला खूप आवडलं. तुझ्या पुढच्या करिअरविषयी खूप खूप शुभेच्छा. तू जे काय तुझी ध्येय स्वप्न आहेत ती खूप छान पूर्ण कर, मोठी हो आणि ओळख ठेव तेव्हा. आणि या नोटवर आपण आजचा कार्यक्रम इथे थांबू. तुमच्या युट्यूबच्या जर्नीला तुम्हाला खूप जास्त ऑल द बेस्ट. कारण की तुम्ही मला फर्स्ट गेस्ट म्हणून बोलवलं, जो मी कधीही आयुष्यात विचार केला नव्हता की कोणी मला त्यांच्या पॉडकास्टमध्ये बोलवेल पहिल्यांदा फॉर द फर्स्ट अपीअरन्स. तर मग थँक्यू सो मच फॉर दॅट. इट मीन्स अ लॉट. प्रेक्षको, माझी अगदी मनापासून विनंती आहे, हा एपिसोड जरूर बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि स्पेशली त्या मुलांबरोबर शेअर करा की जी हिच्या एज ग्रुपची आहेत. आपला मेसेज हा सोशल मेसेज आहे, तो सगळ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.